ते आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर होते. त्यांची दोन स्टेटमेंट महत्वाची आहेत. कोण? सुभाष राऊत माजी मुख्यमंत्री. त्याची दोन स्टेटमेंट महत्वाची आहेत. एक ते असं म्हणाले की कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आमच्या 3 वर्ष आहेत आणि आम्ही पुन्हा तो बालेकिल्ला कोकणचा आहे सिद्ध करू. आणि दुसरं असं ते म्हणले की भास्करराव जाधव यांना मुख्यमंत्री म्हणून बघावं अशी सामान्य शिवसैनिकांची इच्छा आहे आणि तसं माझी पण तशीच इच्छा आहे. मला वाटतं भास्कररावांच्या बाबतीमध्ये कोपऱ्याला गुळ लावून ठेवायचं आणि त्याला खेळवत ठेवायचं अशा पद्धतीचे वक्तव्य आहे. ज्या वेळेस भास्करराव जाधव यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यावेळेस तुम्हाला मी मंत्रिपद देणार आहे असं त्याला शब्द दिला होता. मंत्रिपद तर दिलं नाही, मुख्यमंत्रीपद कुठून देतील? आणि मी सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार हे आदरणीय उद्धव साहेबांचे शब्द होते, वाक्य होती शिवसेनेच्या बैठकीमध्ये. आणि मग अचानक त्यांनी सूत्र फिरवली आणि मुख्यमंत्री त्यांनी स्वतःकडे घेतलं आणि त्याच्यामुळे आज त्यांची जी काही परिस्थिती ही त्याच्यामुळे आहे. दुसरं, होय, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आजही आणि उद्याही राहील. परंतु शिवसेना शिवसैनिक आज आमच्या सोबत आहे, तुमच्या सोबत नाही. हे कदाचित सुभाष देसाई साहेब विसरले असतील. मुंबईच्या जोरावरती यांचं पूर्ण राजकारण चालू होतं. ती मुंबई देखील आता हातामधून निघून गेलेली आहे आणि कोकण तर कधीच गेलेला आहे. सुपडा साफ झालाय विधानसभेला, लोकसभेला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकामध्ये देखील सुपडा साफ झालेला उबाटाचा. म्हणून मला वाटतं आता फक्त येऊन भाषण करायची, वक्तव्य करायची आणि सोबतचे जे नेते मंडळी आहेत ते आपल्याला सोडून कसे जाणार नाहीत अशा प्रयत्नामध्ये फक्त असे स्टेटमेंट करायचा हा प्रयत्न आहे. वस्तुस्थिती ही वेगळी आहे, करायची त्यांच्या लक्षात आली आहे. असंही म्हटलेले आहे की काही महिन्यात चमत्कार घडेल आणि आमचं सरकार येईल आणि तेव्हा भास्करराव जाधव मुख्यमंत्री असतील. मी तेच म्हणतोय ना, जे राजकीय पक्ष चमत्काराची वाट बघतात ना ते कधीच विजयी होत नाही. तळागाळात जाऊन मेहनत करावी लागते, जनतेची कामं करावी लागतात. जे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं, मुख्यमंत्री असताना गावागावापर्यंत शिंदे साहेबांनी विकास कामं केली, अनेक योजना आणल्या, ज्या योजनेची अंमलबजावणी केली. आणि म्हणून शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाचं महायुतीचं पुन्हा एकदा सरकार महाराष्ट्रामध्ये आलं. जो चमत्काराची वाट बघत असतो तो राजकारणात कधी विजय होता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.